हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर दादा बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. गलातिकरास 1:6 पासून वचन घेऊया. गलातिकरास 1:6. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेमध्ये ते पाचारण केलेलं आहे, त्याच्यापासून तुम्ही एवढ्या लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. जेव्हा योहान 7:44 मध्ये वचन दिले, पित्याची इच्छा आकर्षणाशिवाय या पवित्र शास्त्राचं वचन घेण्यासाठी कोणतीच व्यक्ती तयार होत नाही. तर पहिलं परमेश्वराची इच्छा ही लागते. आता अनेक लोक एक मूर्ती असते आणि मूर्तीकडे वळतात आणि त्या अन्न सुवार्तेचा आपण विचार करतात. हे पवित्र शास्त्र एक असं आहे की माणसाच्या प्रत्येक गोष्टीला समजावणं किंवा समजावून शिकवणं किंवा मार्गदर्शन करणं या पवित्र शास्त्राचं एक शब्द आहे किंवा ते वचन आहे. आणि हीच वचन आपल्या प्रत्येकाला समंजसपणा म्हणून दाखवत असते. एशियामध्ये तुम्हाला माहिती 11:2 मध्ये दिलेले आहे की एक आत्मा असतो, तो समंजसपणा म्हणून, म्हणजे माणसाला जी समज नसेल ती त्याला समज देते. पूर्वी आपल्याला समज नव्हती आणि आपण एक मूर्ती पूजन करत होते. कुठलाही देव असेल त्याला आपण बजायचं, स्तुती करायचं, त्याचा सन्मान करायचं, त्याची किंमत करायची आणि त्याला काहीतरी अर्पण करून आपलं मन स्वतःच व्यक्त करायचं. परंतु परमेश्वराला हे आवडलं नाही. त्यामुळे परमेश्वराने असं एक डिसिजन घेतलं की पवित्र शास्त्र लिहणं हे गरजेचं आहे. आणि प्रभूच्या शिष्याने हा निर्णय घेतला आणि ते काही वर्षानंतर, म्हणजे 800 वर्षानंतर निनिवे हे पवित्र शास्त्राचं उदाहरण हे तुम्हाला ना मला मिळालेलं आहे. तर आपण आज बघूया की ही जी सुवार्थ असते, अन्न म्हणतात त्याला. अन्न सुवार्थ म्हणजे काय? एकदा आम्हाला देवाची जाणीव झाली. देवाची जाणीव हे पवित्र शास्त्राची जाणीव, म्हणजे तुम्हाला हे वचन आहे ना हे समजलं जाते. याच्यात काय लिहिलेलं आहे, काय शिकवलेलं आहे, काय मार्गदर्शन केलेलं आहे हे माणसाला कळते. मग ते कळाल्यानंतर हे पवित्र शास्त्र म्हणून लिहिलेलं आहे. त्या शास्त्राचा शोध म्हणजे 6:33 प्रमाणे जटून करायचा आहे. मग कुणी माणूस सांगितले किंवा माणूस काय ते तुम्हाला सांगतो ही प्रार्थना मस्त आहे, ती प्रार्थना मस्त आहे, की त्या प्रार्थनेत चल, तर ती प्रार्थना खोटी आहे असं समजून सांगा. कारण खरी प्रार्थना या शास्त्रात लिहिलेली आहे. हे जे ज्याला मिळालं ना त्याला जीवन मिळालं. या शास्त्राची प्रार्थना सगळ्यात सत्य आहे. माणसाची मध्ये राहता, माणसाच्या बाबतीत सावध राहा. आता आम्ही आहे, आता आमचा मूड मनात काय असेल माहिती नाही, बरोबर. कदाचित मला आज कंटाळा आला तर मी शिकवायचं बंद करेल, बरोबर. मी आज प्रार्थना दुसऱ्या ठिकाणी किंवा कुठेतरी मी जाणार, पण तुम्ही इकडे एक सुद्धा माणूस येणार नाही. पण हे जर तुमच्या जोडीला असेल तर हे शास्त्रात त्या प्रभूचे सेवक होते, येशू बरोबर राहणारे लोक होते, परमेश्वराबरोबर राहणारे लोक होते आणि पवित्र आत्म्याबरोबर राहणारे लोक होते. याचा इतिहास या शास्त्रात लिहिलेला आहे. आणि हे जे त्यांना माहिती आहे, योहान 5:39 वचन जरा वाचूया. योहान 5:39 आणि तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. काय सांगते? त्याच्यामुळे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त. म्हणजे हे शास्त्रलेख जेव्हा तुम्ही शोधता तेव्हा तुम्हाला या सगळ्याचा इतिहास समजेल. आता रोमक्रस 3 अध्यायामध्ये, परंतु सूत्रसेटमध्ये 14 आणि 53 अध्याय या पहिल्याच वचनामध्ये माणूस सांगतो, मूळ मनात म्हणतो देव नाही.
मग आता या माणसाची जी मूड असतात ते मूड जर क्लिअर असेल, आता माझा मूड असेल तर मी इकडे प्रार्थनेची सभा जॉईन ठेवू शकते, पण मला असाच मूड नाहीये हालेलुया, तर प्रार्थना ठेवणार नाही ना. प्रार्थना नाही ठेवलं तर एक पण येणार, येतील का? कोण येतील मला सांगा? हालेलुया. हा प्रश्न आहे. पण हे शास्त्र असं लिहिलेलं आहे की हे तुमच्या प्रत्येक गोष्टी, संकटात, दुःखात, आपत्तीत, समस्यात, निराशात हे तुम्हाला हे मदत करणार आहे ना. तुम्हाला वाचता आलं तरी कोणाला तरी सांगा मला जराही वचन किंवा ही अध्याय थोडी वाचून द्या. हालेलुया. किंवा न वाचता आलं तरी परमेश्वराविषयी बरं चिंतन करत राहा, चांगले विचार मनात आणत राहा, तेव्हा तुम्हाला समाधान मिळेल, शांती मिळेल आणि आनंद मिळेल. हालेलुया. म्हणून पौलाने हे गलती करायच्या लोकांना लिहिलेलं आहे, कारण ती गलतीमध्ये लोक जे होते ते सुद्धा आपल्यासारखे होते. इकडे गेलं तर बरं वाटेल, तिकडे गेलं तर बरं वाटेल, तिकडे गेलं तरी बरं वाटेल. बरं हे आमचं मन कोणतं आहे या मनाची. म्हणून योहान 14:1 असं वचन आहे, तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. जो अस्वस्थ असतो ना त्याला देवाची जाणीव नसते ना, देवाची शिकवण काय ते कळत नसते. असे तुम्हाला वाटते ते माझ्याविषयी, बोल काय सांगतो, ते माझ्याविषयी ते साक्ष देणार आहे. हालेलुया. आता ज्या व्यक्तीपासून तुमच्या जीवनात तारण झालं बरोबर, तर त्याविषयी तुम्ही साक्ष सांगत राहतील. हालेलुया. आता जर मनामध्ये प्रभूच्या मार्गाची जी ओळखच नाहीये तर आपण काय सांगणार की अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभूने आमच्यासाठी असं केलं. कारण मध्ये 5:16 मध्ये ते वचन तसं दिले, तुमची सत्कृत्य पाहून परमेश्वर पित्याचे गौरव करावे. आता आम्हाला कोणा माणसाच्या गौरवासाठी परमेश्वराने निवडलेलं नाही. हालेलुया. तर परमेश्वराच्या गौरवासाठी आम्हाला देवाने निवडलेलं आहे. हालेलुया. आणि जेव्हा ही निवड देवाच्या कामासाठी असते तेव्हा मी मजबूत एक बनले लोक असतात. ती दुसरी नाही ती तुम्हाला बघा काय सांगते, घोटाळ्यात पाडणार आहे. आता बऱ्याच लोकांना घोटाळ्यात पाडलं जातं. आता तुमचा एक विश्वास आहे इकडे एका ठिकाणी, पण दुसरा येतो, दुसरा विश्वास तुम्हाला दाखवतो, त्याचं मन स्थिर नाही, म्हणून तो स्थिर नसल्यामुळे दुसऱ्यांची पण मन स्थिर. पण मार्क 9:42 मध्ये सांगते, एखाद्याचा जो विश्वास आहे आणि त्याचा विश्वासात आम्ही अविश्वास तयार करतो तर त्याला खोल समुद्रात टाकणं हे त्यांच्या हिताचं आहे. हालेलुया. आता खोल समुद्रामध्ये म्हणजे नॉर्थामध्ये. हालेलुया. कारण समुद्राच्या खालीच काय आहे? हालेलुया. तर इजिकेल 28 अध्यायामध्ये पण भर समुद्रामध्ये तो आहे. तर आपल्याला योग मध्ये पण सांगितले. तर अशा काही गोष्टी आहेत की परमेश्वराचं राज्य जे आहे ते प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. जसं आम्ही त्याच्या मार्गाचा अनुभव घेतो तसं आम्हाला प्रभू त्याचा अनुभव देत असते. म्हणून हे जे शिक्षण आहे ते अनुभवी शिक्षण आहे. म्हणून लोकांना शिकवताना, मार्गदर्शन करताना, घडवताना मेन आहे पवित्र आत्मा. आता हे पवित्र शास्त्र आहे, एक आत्मा आहे आणि यो आत्मा आम्हाला जाग करते. योहान 14:26 मध्ये वचन तसं दिलेलं आहे, पवित्र आत्मा सर्व गोष्टीची तुम्हाला आठवण करून देईल, काय चांगलं आहे काय वाईट आहे. आज जर तुम्ही एक व्यक्ती देवाच्या शब्दाचा
आणि त्याच्या मार्गाचा आणि त्याच्या शिक्षणाचा जर व्यक्ती अनुभव जर घेत असेल, तो सार्वकालिक जीवनामध्ये प्रवास करणारी व्यक्ती असेल. हालेलुया. मी नेहमीच लोकांना एक सल्ला देत असतो, प्रार्थना सोडू नका. कारण हे तुम्हाला माहिती नाही. प्रकटीकरणामध्ये 22:13 मध्ये दिले, मी अल्फा ओमेगा पहिला व शेवट. येशू बिना आपलं जीवनात कोणतेच मार्ग मोकळे होणार नाही. कारण तो पहिला आहे, तो शेवट आहे. आता पहिला आणि शेवट जो आहे त्याच्याकडेच आपल्याला मार्ग आहेत, बाकी कोणाकडे नाही. हालेलुया. ज्या वेळेला योहान 6 मध्ये 60 शिष्य सोडून गेले येशूला, तर 60व्या वचनापासून आहे, तर ते 60 शिष्यांना कठीण वाटलं म्हणून ते सोडून गेले. त्याला काय पडलं नाहीये. पण जेव्हा पेत्र जो होता त्याला एक समज आली. त्याने असा एक प्रश्न दिला की आम्ही तुम्हाला सोडून कुणाकडे जाऊ, बोला की कोण आहे का. त्याला समज आलेली होती की सार्वकालिक जीवनाची वचन काय, योहान 6:35, योहान 6:48, सार्वकालिक जीवन एकच आहे, बरोबर, तोच येशू होता. आणि योहान 17 वचन 3, सार्वकालिक जीवन एकच आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याला तुम्ही ओळखा. आम्ही आमचं जीवन प्रभूसाठीच जर आहे, आम्ही त्याला जर ओळखलेलं जर आहे, तर आम्ही फ्रेश, एकदम आत्म्याने शरीराने एक तंदुरुस्त आहे. हालेलुया. माझा आता माणूस आहे, त्याला छोटा मोठा होणार हा स्वभाव आहे. त्या माणसाचं कृत्य, माणूस जो आहे त्याला छोटा मोठा आहे. पण प्रभूमध्ये असेल तर त्याला हळूहळू सर्व दुखण्यात आजारातून त्याला मुक्त होते. कारण प्रभू येशू मध्ये 11:28 पासून त्याने सांगितले की अहो कष्टी भानकांचनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. विश्रांती येशू प्रभू जवळच आहे. एशिया 53:5. येशूला मार बसला, आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आता आपण अनेक लोक वेगळ्या दिशेचे, वेगळ्या विषयाचे आणि वेगळ्या गुणांचे, आम्ही प्रभूच्या वाणीवर किंवा त्याच्या शिक्षणावर किंवा त्याच्या नियमावर सर आम्ही पूर्ण लक्ष ठेवत आहे. हालेलुया. पवित्र आत्मा आहे, तो आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद प्राप्त करून देतो. कारण आत्मा आमचा पवित्र पाहिजे. हालेलुया. 1 मध्ये वचन तसं दिले, तुमचे अंतःकरण अस्वस्थ आहे. मत्ती 5:8 मध्ये दिले, जे अंतःकरणातले, जे अंतःकरण ज्यांचं स्वच्छ आहे, म्हणजे त्या अंतःकरणात कोणाविषयी राग, नफरत, पाप काहीच नाही, ती देवाला बघतात. आम्हाला देवाला बघता येत नाही, कारण आज जगात मूर्तीची देव जास्त आहे, रस्त्याला भेटते. मग त्याला बघायला लागलं तर तो काय बघताय, कारण तो लांब आहे ना, तो जवळ आहे, तो त्याला मला बघता येते, पाहिजे तेव्हा बघता येते, पाहिजे तेव्हा काय देत. पण तो देव प्रसन्न होत नाही. जीवित देव तो प्रसन्न होतो, मनुष्याचं जीवन परिवर्तन करतो, समाधान बनवतो, शांतीत ठेवतो, आशीर्वादात उत्पन्न करून त्याला जीवनाचा मार्ग दाखवतो. म्हणून आम्हाला शिकताना किंवा शिक्षण घेताना पहिलं अनुभवी घ्या. बघा, आज अनेक लोक आहेत दिवसांदिवस पापामध्ये वाढत आहेत, पण पवित्रतामध्ये वाढत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की रोमकरात 6:23 मध्ये एक वचन दिले. रोमकरात 6:23 मध्ये एक वचन आहे, पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, एक जीवन आणि एक शांती. माणसाला जीवन कुठे आहे आणि शांती कुठे आहे? हालेलुया. आज दुनिया भटकते शांतीसाठी, मी इकडे गेले तर शांती, तिकडे गेले शांती नाही. आता काळ संपलेला आहे, अशांतीचा काळ सुरू झालेला आहे. आणि खऱ्या मनाने ज्याने पाप कबूल केलेलं असेल आणि तोच वचनाद्वारे प्रभूच्या सहवासात असेल, त्यालाच फक्त ती शांती, बाकी अशांतीने सर्व माणसं भरली जातील.
हालेलुया. म्हणून या सुवार्तेकडे आपल्याला लक्ष द्यायचं. म्हणून मी बोलला माझ्याकडे नाही यायचं, तुम्हाला विचारतो. हे पवित्र शास्त्र आहे, हेच तुम्हाला मार्गदर्शक. आम्ही किती जरी केलं ना तरी तुम्ही जिकडे आहे तिकडेच राहतील, कारण त्याच्या पलीकडे जाण्याचा तुम्ही अनुभव घेत नाही. कारण का तुम्ही देवाकडे वळायला बघणार नाही, तुम्ही माझ्याकडे वळायला बघणार. तर माझ्याकडे वळून वळून केवढा दिवस वळणार? कारण जर आता तुमचा विश्वास माझ्यावरचा जर तुटला गेला तर जोडणं फार कठीण. विश्वास लूक 18:8 मध्ये हे शेवटचे काळ सुरू आहेत आणि ह्या काळात ही जी लक्षणं आहेत ती सावधगिरीच. हालेलुया. आज जवळपास आपल्याकडे 32 महिने अद्याप आहेत. किती? 32 महिने. हालेलुया. या 42 महिन्यामध्ये 10 महिने तर उलटून गेले. हालेलुया. आता आपल्याला अनुभव हळूहळू येईल. एका वर्षामधलं टार्गेट बघा. लढाई युद्ध सुरू आहे, बरोबर. राष्ट्रावर राष्ट्र चालू आहे. डोंगर कोसळायला लागलेले आहे, पुराणी बुडवायला लावलेले आहे. या पृथ्वीचा पर्सेंट अंत, 3 भाग नष्ट करण्याचा अंत जवळ आलेला आहे. म्हणून या भागात जे पवित्रता, जे धार्मिक जीवन जगणारे, सत्यावर विश्वास ठेवणारे, सत्याच्या मार्गाप्रमाणे चालणारे, अशा लोकांना सताव आणि समस्यात जावं लागेल. पण ते आपल्यासाठी कमी आहे, कारण आपल्या हर एक व्यक्तीसाठी त्यांनी आपल्या सुरक्षणासाठी आपल्याला त्याचा आशीर्वाद ठेवलेला आहे. म्हणून अचानक घटना घडल्यासाठी, कारण स्तोत्रसहित 13 मध्ये वचन तसं दिलेलं आहे, आता कोणता मनुष्य तुमचा न्याय करू शकत नाही. आता तुमचा खरा न्यायाधीश प्रभू येशू आहे आणि हा आता सत्याच्या न्यायावर निघालेला. तुम्हाला न्याय कुठेच मिळणार नाही आणि कोणताच तुम्हाला देवाचा सेवक आता भेटणार नाही. कारण सगळ्यामध्ये दिलेला जो हक्क होता बघा, तो देवाने आता काढून घ्यायला लावलाय, हळूहळू काढायला लावलाय. कारण जेवढं देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आणि देवाच्या नियमाप्रमाणे जो वागतो आणि चालतो त्याच्याच बरोबर देव राहतो. बाकी स्वतःचा स्वार्थ किंवा कुठल्याही गोष्टी देवापेक्षा जास्त त्या माणसाने जर किंमत दिलेली असेल, आता मी देवापेक्षा जास्त माझ्या स्वतःला जर डिमांड घेतला असेल, त्या झाडूप्रमाणे माझा पण पाठ काढावा लागेल. हालेलुया. अशा प्रकारची ही आता वेळ सुरू झाली. म्हणून सगळ्यांना होणाऱ्या गोष्टी आता समजणार नाही, कारण ती समज घेण्याची शक्ती जी आहे ती मनुष्य घेत नाही. ज्यांना माहिती आहे बघा, ज्यांना कळते, ज्यांना समजते, ज्यांना अनुभव आहे, हालेलुया, त्याला राज्याचा मार्ग समजला जातो. कारण बघा, मी आता तुम्हाला या पवित्र शास्त्राच्या गोष्टीचा पूर्ण अनुभव देतो, ते तुम्हाला समजणार नाही. कारण आम्ही प्रार्थना कशासाठी आल्यात करायला माहितीये? आमच्या दैहिक गोष्टीसाठी, म्हणजे जे शरीराचं सगळं सुख मिळेल अशासाठी आम्ही भक्ती प्रार्थना करतो. आम्हाला स्वर्ग पाहिजे अशासाठी आम्ही प्रार्थना करत नाही. म्हणून हे सगळ्या गोष्टी अचानक 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 घडणार. तुम्ही मला फक्त सांगा, उद्याचा दिवस तुम्हाला माहिती आहे का, होईल का नाही? पर्सेंट माहिती आहे तुम्हाला? नाही. मग चिंता, अरे जेवायला काय करायचं त्याची चिंता असते. सकाळी जेवल्या तरी संध्याकाळी काय करायचं तो विचार पडतो, बरोबर? तुम्ही विचार करा, स्वर्गात कधी जाणार, केव्हा जाणार आणि स्वर्ग मला मिळेल का, याचा किती लोकांनी विचार केलाय? एकाने पण नाही केलं, कारण स्वर्गाचं माहितीच नाही. हालेलुया. रोज स्तोत्रसहित 31:5 आपला आत्मा रोज समर्पण करायचा, देवाला द्यायचा. हल्ली प्रार्थनेमय जीवन नसेल तर तुमचं जीवन म्हणून तुमच्या हातात नाही.
म्हणून सावध राहायचं. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये ना 5:8 तुमचा शत्रू, आज तुम्ही शत्रू माणसाला नाही, रॉंग आहे. आपला शत्रू शैतान. आता तुमच्याशी कोणी भांडलं बरोबर, की तुमच्या विरुद्ध कोणीतरी वागलं काहीतरी बरोबर, तर समजा तो शैतान मांडायला आलेला आहे, तो मनुष्य नाही. पण माणसाशी तुम्हाला काय करावं लागेल, प्रीतीने राहावं लागेल. आता या वस्तूसाठी तुमची भांडण झालेली, ती वस्तू बाजूला टाका, पण पहिला समेट. ज्यामध्ये समेटाची देणगी दिलेली आहे ना, त्याला जीवन काय आहे ते तुम्हाला सांगा. आता समजा रोमन कॅथलिक आपण आहे, तर रोमकरस पत्र जे पौलाने लिहिलेलं आहे रोमनच्या लोकांसाठी, कारण जेव्हा तो दुसऱ्या शहरात प्रार्थनेसाठी गेला तेव्हा त्यांची परत मागे पुढे झाली प्रार्थनेमध्ये जीवनामध्ये. तेव्हा पौलाने त्यांना लेटर पाठवलं आणि त्या लेटरामध्ये, तेव्हा आता काय मोबाईल नाहीये, मोबाईलवरून फोनवर प्रार्थना केली किंवा काय सांगितलं, त्या टायमाला फक्त लेटर आणि आत्म्याची प्रार्थना. त्या टायमाला एवढे विश्वासी लोक होते जे धावायचे. आता अविश्वासी एवढे आहेत की त्यांना कसलंच पडलं नाही, असं दिवस आलेले. हालेलुया. म्हणून तुम्हाला मी सांगतो, जर हे पवित्र शास्त्र तुमच्या जोडीला आहे तर ते वाचून तुम्हाला एका विश्वासात आणून मजबूती नसेल तर आम्ही कुठेतरी कमजोर पडलेले आढळले जातो. आता तुम्ही विचार करा, किती लोकांचा अंग दुखते तर हात वरती विचार करणारे लोक. आम्ही बंधनात पडलेले लोक आहेत, त्यांच्या डोळ्यातून पाणी येते, पाणी. ही परिस्थिती, लोकांची छाती दुखते, छाती. आपण ही अनुभव मी सांगतो तुम्हाला, किती लोकांच्या पायांना मुंग्या पकडल्या, किती लोकांची पाय. आता एवढे आपण या आजारामध्ये बांधलेले. हालेलुया. किती लोकांची डोकी दुखतात. हालेलुया. आता हे जे काही तुम्हाला दैहिक मध्ये पडलेले आहेत बरोबर, दैहिक हा शैतान आपल्याला काय करतो, बांधून ठेवतो. कारण आपले आचार विचार दुसऱ्या ठिकाणी खेळत राहिले ना, का तो येऊन बसतो का ना, हळूहळू काहीतरी एक आजार देऊन जातो. मग तुमचं लक्ष वचनावर नाही, हे दुखते ते दुखते, ते दुखते ते दुखते बरोबर, त्याच्यावर जास्त लक्ष असतं. हालेलुया. मनुष्य जेव्हा देवाजवळ येतो ना, तर पहिले गुडघे टेकायचे आणि आपलं पाप जे आहे ना ते कबूल करायचं ना, प्रभूला सांगायचं, जे काय मला चांगलं शिकवायला लावलंय ना ते आमच्या मनात आणि आमच्या कानात आणि आमच्या अंतःकरणात आणि डोक्यामध्ये हे राहू दे, आणि हे आमच्या मनाला तुझी कृपा आणि तुझी शांती हे उतरून दे. मग आम्ही दुसऱ्यांना ती शांती. आम्ही आजारी का पडतात त्याचं एक कारण आहे, आम्ही इकडे वचन घेतो, शिक्षण घेतो, आरोग्य घेतो, पण मात्र ते कोणालाही सांगत नाही, ना कोणाकडे जाऊन भेटी देत, की त्यांना एका विश्वासामध्ये वाढवण्यासाठी किंवा एखादा आजारी आहे त्याला विश्वास देण्यासाठी आम्ही कधी जात नाही. आमचा स्वार्थ आमच्या स्वतःला तो. हालेलुया. अरे एक विश्वासाची प्रार्थना आहे ना, तर तुम्ही प्रभू येशू जवळ उभे राहा. मी तुम्हाला प्रभू येशूच्या नावात गॅरंटी आणि वॉरंटी देते की तुमचे सर्व आजार येशूच्या नावाने या क्षणात निघून जाते. एक मिनिट पण नाही राहणार. पण तो विश्वास नाही, कारण प्रभू येशू जीवित आहे. मत्ती 18:20 मध्ये काय सांगितले, 2 किंवा 3 माझ्या नावाने जमलेला आहे तिकडे मी हजर आहे. मग आम्ही कोणत्या प्रार्थनेत येतो, म्हणून मी लोकांना सांगतो, मार्क 11:24 तुम्ही आल्यात ना आणि तुमच्या काही इच्छा आहेत, काही योजना आहेत तर सांगा, मला प्रार्थना करून मिळाली नाही. म्हणून आज लोक अन्न सुवार्तेकडे भटकतात. स्वतःचा विश्वास नाही, दुसऱ्याच्या विश्वासावर चालतात, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक घेऊन
किती वेळा धावणार, त्याचा कांदा थकला तर गोळी बाजूला जाईल, बरोबर. हालेलुया. तसली माणूस हर चीज मध्ये एक विश्वास. अरे आम्हाला रात्री पण प्रार्थना करायला की लोकांसाठी, कारण ही वेळ आता आपली नाही. जेवढा वेळ मिळाले ना प्रार्थनेत राहा, कारण पूर्ण वेळच संपलेली आहे आणि प्रभूकडे फक्त आत्मा आणि शरीर अर्पण करायचं. प्रभू माझा आत्मा आणि माझा शरीर तुझ्या हातात देतो, बस. कसल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका, मन ठेवू नका. योहान 3:21 पृथ्वीवरच्या गोष्टीवर मन ठेवू नका. आपलं जीवन परमेश्वर पित्यासाठी ठेवा. हे नवीन जीवन आहे. आता आम्हाला कसं जीवन मिळालं माहितीये का? प्रार्थना म्हणजे ते स्वर्गीय जीवन. योहान 3:3 प्रमाणे निकेदेमला काय सांगितलं? नव्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत. आता हा नवीन जन्म. आता पैसे कमवायची टाइम नाहीये, मोज मजेची टाइम नाहीये, इकडे तिकडे फिरायची टाइम नाहीये, दुसऱ्या प्रार्थनेत जायची टाइम नाहीये. एकाच ठिकाणी स्थिर राहा की तुम्हाला स्वर्गात जायचंय. जेवढे तुम्ही इकडे तिकडे प्रार्थनेत धावतात ना, तिथे शैतान तुम्हाला बोलवतो, तुम्ही गेले. कारण तुमच्या मनाची स्थिती बिघडून जाते. विश्वास तो जोडला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हा देवाने हात मारल्याप्रमाणे योहान 6:44 देवाच्याच मागे लागायचं आहे. कोणत्या आमच्या लोकांच्या कोणा मागे लागायची गरज नाही तुम्हाला. तो तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हे पवित्र शास्त्र हे समज आहे. मी किती वर्ष माझ्या घरामध्ये रूम मध्ये अद्यापर्यंत मी रूमच्या रूम मध्ये बसतो, उतरत नाही. एकांत बसून राहील, शांती. जेवढं वचन वाचते तेवढे वाचत राहील, मननचिंत येईल, तेव्हा मननचिंत करेल आणि देवाला परमेश्वराला सांगेल की प्रभू मला शिकवा, मला शिकवा, मला शिकवा, मला शिकवा. मला तुमची इच्छा पुरी करायची. स्तुतीच करत राहा. धन्यवाद परमेश्वर पिता, स्तुती परमेश्वरच्या आभार. काय काम द्यायचं, कोणतं काम आहे सांगा, शिकवा, पाठवा, न्या. देवाविषयी बोलत राहा. आणि जेवढा मनुष्य देवाविषयी बोलतो तर त्याला एक सुवार्तेचा अनुभव येतो. म्हणजे परमेश्वराबिना आपल्या जवळ काय नाही. माणसात मैत्री करू नका, संगत करू नका. त्याच्यात देवाने तुमच्यामध्ये काय दुश्मन बसलेला आहे? काय वाटते तुम्हाला? दुश्मन आहे, लुसिफरला बसवलाय. हा काय वाटते? नाही ते एकमेकाविरुद्ध आहे. कुरकुरे ना, नाही ना. कुरमुल्या जरा कमी खा. हालेलुया. आणि चांगलं करायला जरा व्यस्त सुरुवात करा. मग बघा देवाचा आशीर्वाद. कोणी बोललं ना ते गपचूप राहा. काय करतात ते करू दे. नाही का मला पण बोलत नाही, मला काही गुलाबजाम आणून देता, खातो. अरे जेवढं बोलेल ना तेवढा पावर वाढते. म्हणून मग ते 5 देवाचा आहे. तुम्हाला सत्य शिकवतो. तुम्हाला 12 वचन किती सुंदर आहे. प्रभूने आत्म्याचं शिक्षण मिळालं समजा. पहिला आत्मा क्लिअर ठेवा, मग लोक शिकले. अरे येशूच्या लोकांना शेळ नाहीये तर मग खेळ कसा? म्हणून मग ते 16:24 काय सांगितलंय? माझ्या मागे यायचं असेल तर पहिला स्वतःचा वधस्तंभ उचल आणि मला जी वेळ आली ती येणारच. ते आपलं शरीर थोडंच आहे, ते शरीर परमेश्वराचं आहे. येतात दुःख, येतात टेन्शन, येतात भरपूर मुश्किल येते. येतोय कधी कधी फार मुश्किल होते. सगळ्या गोष्टीच्या समस्या, काम हे ते एकदम प्रार्थना पण काम पण सगळं करावं लागतं. मग काय चूप राहून चालेल का? कार्य तर केलंच पाहिजे. जेवढं कार्य करत राहील ना तेवढं हे टेन्शन सगळे बाजूला होतात. नसेल तर तुम्हाला फिरवत जाईल. म्हणून येशूने आपल्या शिष्यांना योहान 14:1 शिकवले, तुम्ही अस्वस्थ नका. आज मला सांगा किती लोक आहेत त्यांच्या तोंडावर हसता आहे. मला सांगा केवढे हसतात ते. मी हसवी तर तेवढं असतात बस. तेव्हा कुठे दात दिसतात मला की या लोकांना दात आले. मनुष्य ना दुःख आहे ते घरी ठेवायचे आणि जोडीला प्रभू येशूला घेऊन जायचं आणि इथून गेल्यानंतर घरचं दुःख पळवायचं. कधी पण हसते हालेलुया. म्हणून दुखवणारे लोकांचं काम आहे. मग तुम्ही काय करणार? आहे की नाही? माणसं आहेत का आमची नाही मला दुखवत. सगळी विचार करायला लागलं तर कसं पुढे चालणार? टेन्शन जास्त डोक्यावर असल्यावर आजार जास्त येतात. डायबिटीस, प्रेशर हाय, प्रेशर लो, कारण मशीन चालूच राहते ना विचार करून करून करून.
ते दात पांडल्याशिवाय राहणार नाही. नम्र बना ना. हे बघ, जीवन आणि मरण त्याच्या हातात आहे. मी लोकांना सांगतो, जी वेळ जेवढी मिळते ना चांगलं करा, चूप राहा, धन्यवाद द्या, बस, बाकी काय. छोटीशी प्रार्थना करूया की अन्न सुवार्तेकडे, प्रभूचा मार्ग असा आहे की अन्न सुवार्तेकडे वळू नये. तर प्रभू येशू एक जीवित परमेश्वर आहे. तो आपल्या स्वतःसाठी कुसार बलिदान देऊन आपल्या पापापासून त्यांनी आपल्याला मुक्त करून पवित्र जीवनासाठी त्यांनी आम्हाला निवडलेलं आहे. 15:16 प्रमाणे. तर आम्हाला देवाचं काम करायला सुरुवात केलीच पाहिजे. पण छोटेसे एक प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर आहे, तो आशीर्वाद आहे. सर्व मंत्र कामदार सर्व पोलीस लोक प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.